नमस्कार मित्रांनो, आपण कैवल्यपाद बघतोय. महर्षी पतंजलींनी या कैवल्यपादामध्ये नक्की कोणत्या प्रकारचं रहस्य दडवून ठेवलंय त्याच्यावर देखील आपण प्रकाश टाकतोय. आपण या सूत्रांचे अर्थ समजून घेताना काही उदाहरणं देखील लक्षात घेतोय. आतापर्यंत आपण या कैवल्यपदातली सुरुवातीची 14 सूत्र बघितली. आजच्या भागामध्ये आपल्याला 15वं सूत्र बघायचं. 14व्या सूत्रामध्ये आपण हे बघितलं की हे संपूर्ण विश्व, या विश्वातला प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू हे 3 गुण म्हणजे सत्व, रज, तम यांचा मिळून बनलेला असतो. मग जेव्हा एक पदार्थ या तिन्ही गुणांचा बनलेला असतो, तेव्हा तो एक पदार्थ हा वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे 3 गुणांचा असूनही तो 3 वेगवेगळ्या प्रकारे कसा जाणवतो, का जाणवत नाही, या सर्व गोष्टींवरती आजच्या सूत्रामधून आपल्याला माहिती मिळणार आहे. चला हे सूत्र समजून घेऊया. वस्तू साम्ये चित्त भेदात तयोः विभक्तः पंथाः. या सूत्रामधील एक शब्दांचा अर्थ आपण आता समजून घेऊ. पहिला शब्द काय? वस्तू साम्य. म्हणजे ज्या काय वस्तू आहेत त्या एक समान आहेत. त्या एक समान असूनही चित्तभेदात. चित्तभेदात म्हणजेच काय? तर जे वेगवेगळे माणसं आहेत त्यांना वेगवेगळी मन आहेत. त्यांची जी चित्त आहेत, त्यांच्या चित्तातील, त्यांच्या मनातील जे संस्कार आहेत त्यांच्या वेगळेपणामुळे, त्यांच्या फरकांमुळे तयोहो त्या वस्तूचा आणि चित्ताचं जे ज्ञान प्राप्ती होते विभक्त म्हणजे ते वेगळं आहे, ते भिन्न आहे. पंथाः म्हणजे मार्गांचं असू शकतं किंवा वेगवेगळ्या स्वरूपांचं असू शकतं. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ आपण समजून घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की वस्तू एकच आहे, ती समान आहे. मात्र असे असूनही माणसाच्या चित्तामधील जी धारणा आहे, मनाची जी धारणा आहे, जे संस्कार आहेत ते वेगळे असल्यामुळे एकाच वस्तूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन किंवा अनुभव हा वेगळा असू शकतो. आणि हा अनुभव वेगळा असल्यामुळे चित्त आणि वस्तू या दोघांनाही इथे पूर्णपणे वेगळे मानलं गेलेलं आहे. काही तत्वज्ञ, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध विज्ञानवादी आहेत, त्यांच्या मतानुसार हे जे वेगवेगळ्या वस्तूंचे स्वरूप आपल्या समोर येते या सर्व मनांच्या कल्पना आहेत. मात्र महर्षी पतंजली या योग सूत्रानुसार असं मांडतात की जे चित्त आहे ते आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या दोन्ही वेगळ्या आहेत. या दोन्ही वेगळ्या असून त्यांचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे. मग हे स्वतंत्र अस्तित्व कशामुळे निर्माण होते? तर मनामध्ये जी धारणा आहे, वस्तूकडे बघण्याची मनाची जी धारणा निर्माण होते, त्या धारणेमध्ये जे त्रिगुण आहेत, मग त्या त्रिगुणांमध्ये सत्वगुण असू शकतो, रजगुण असू शकतो, तमगुण असू शकतो. त्या गुणांच्या प्रवाहानुसार किंवा त्या गुणांच्या अस्तित्वानुसार वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि अनुभव हा बदलत जातो. महर्षी पतंजली इथे स्पष्ट करतात, तुमच्या चित्तामध्ये जर सत्वगुण असेल तर समोरची जी वस्तू आहे ती कदाचित तुम्हाला आनंद देणारी असेल. त्या वस्तूपासून तुम्हाला कदाचित शांती प्राप्त होईल. एकंदरीतच सुखाची अनुभूती तुम्ही त्या वस्तूपासून घेताल. मात्र तुमच्या चित्तामध्ये जर रजगुण असेल तर समोर दिसणारी वस्तू ही तुम्हाला दुःखी करणारी असेल, तुम्हाला त्या वस्तूबद्दल द्वेष येईल, तुम्हाला एकंदरीतच क्रोधाची भावना जागृत होईल. आणि शेवटी जर तुमच्या चित्तामध्ये तमगुण असेल तर समोर दिसणारी वस्तू ही तुमच्यासाठी उदासीनता ठरणार आहे. तुम्हाला आळस येईल, तुम्हाला त्या गोष्टीकडे बघण्याचा कंटाळा देखील येणार आहे. बघा, हे सर्व आपल्याला आपल्या चित्तामध्ये नक्की सत्वगुणे, रजगुणे, तमगुणे यावरूनच आपण समोरची वस्तू नक्की कशा प्रकारे बघतो हे ठरवतो. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी एक उदाहरण लक्षात घेऊ. एक अतिशय सुंदर स्त्री आहे. त्या स्त्रीकडे जेव्हा तिचा नवरा बघत असतो तेव्हा तो म्हणत असतो, जगामध्ये फक्त सुंदर माझी बायकोच आहे, तिच्यापेक्षा सुंदर अजून कोणीच नाहीये. ती जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा मला अगदी माझी बोट देखील चाटून खावीशी वाटतात. हे सर्व हा नवरा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये सत्वगुण असतात त्या स्त्रीबद्दल. मात्र जेव्हा तिची कठोर अशी सासू तिच्याकडे बघते तेव्हा ती असा विचार करते, अजिबात काय काम करत नाही, दिवसभर नवरा गेल्यावर तशीच बसून असते, हिच्या नवऱ्याचं सगळ्यांचं मलाच बघायला लागतंय. हे सर्व जेव्हा सासू मनात आणते, समोरची स्त्री तीच असते, मात्र ती सासू आपल्या रजगुणांमधून या भावना व्यक्त करत असते. मात्र या स्त्रीच्या
दारावरती जेव्हा एखादा साधू संन्यासी येतो तेव्हा त्याला त्या स्त्रीबद्दल काहीच भावना नसते. तो तिच्या बाबतीमध्ये अतिशय उदासीन आहे. त्याला फक्त गरज आहे इथे भिक्षेची. तो जसं बाकीच्या स्त्रियांकडे बघतो, तो तसंच या स्त्रीकडे देखील बघतो. तो न तिला सुंदर समजत, न तो तिला आळशी समजत, न त्याच्या मनात कोणतीही भावना तिच्याविषयी आहे. आपण आणखीन एक उदाहरण बघूया. जेव्हा पाऊस येतो, तेव्हा त्या पावसाचा आनंद घ्यायला शेतकरी लोक अतिशय खुश असतात. आपल्या शेताला पाणी भेटतंय हे बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा त्यांच्यामध्ये त्या पावसाविषयी सत्वभावना असते. मात्र हेच जर व्यापारी वर्ग त्या पावसाकडे बघतील, तर ते माझा आता धंदा कसा होईल, मला या पावसात जावं लागेल, या भावनेने त्या पावसावरती चिडतात. म्हणजेच त्यांच्या मनामध्ये या पावसाविषयी कुठेतरी रज भावना असते. मात्र शाळकरी मुलांचं जर उदाहरण घेतलं, तर शाळकरी मुलांना पाऊस बघून आता मी शाळेत कसं जाऊ हा आळस त्यांच्या मनामध्ये भरतो आणि त्यांना त्या पावसाविषयी तमभावना निर्माण होतात. हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण आणखीन एक उदाहरण बघूया. एका वर्गामध्ये शिक्षक एक परीक्षा घेतात. त्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना अगदी 90 पर्यंत मार्क पडतात. 90 पर्यंत मार्क पडलेले आहेत हे बघून काही सामान्य विद्यार्थी अतिशय खुश होतात. आम्हाला एवढे मार्क कधी पडले नव्हते, मात्र आताची परीक्षा त्याच्यामध्ये आम्ही 90 मार्क मिळवले म्हणून ते खुश असतात. काही अति हुशार जे विद्यार्थी असतात ते मला 90 मार्क पडले, मी खरं तर 90 पेक्षा जास्ती 95, 96, 97 अशा मार्कांची अपेक्षा केलेली असते. म्हणून त्यांच्या मनामध्ये काही त्या 90 मार्कांविषयी ईर्ष्या निर्माण होते. मात्र शिक्षकांची भावना ह्याच्यामध्ये उदासीनतेची असते. त्यांना मुलाने कितीही मार्क पडो, त्यांना कुठलाच फरक पडणार नाही. त्यांना इथे उदासीनतेचीच भावना समोर येताना दिसते. या सूत्रातून आणि आपण वेगवेगळ्या बघितलेल्या उदाहरणांमधनं हे बघितलं की पदार्थ, वस्तू जरी एक असेल, तरी त्या वस्तूकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा तो अनुभव आहे, तो अनुभव मनुष्याच्या चित्तातील, मनातील वेगवेगळ्या गुणांमुळे निर्माण होतो. हे वेगवेगळे गुण त्याला त्या वस्तूकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो काहीसा बदलायला लावतात. वस्तू तीच असणार आहे, दृष्टिकोन बदलणार आहे. आपण 15व्या सूत्रामधून हे रहस्य आज उलगडून बघितलंय. आपल्याला अजूनही बरीच सूत्र बघायचे, त्यांच्यामधलं दडलेलं रहस्य बघायचंय. हे रहस्य बघण्यासाठी, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला तुमच्या योगा साधक मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.